नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्य द्यायचा. तर सगळ्यांची आता दिवाळीची छान साफसफाई सुरू असेल, कोणाचं फराळाची सुरुवात झाली असेल, खरेदीची सुरुवात झाली असेल, खरेदी झाली असेल, अशा बऱ्याच गोष्टी असतील. तर बाकी काय काय गोष्टी तर मी तुमच्यासोबत शेअर करतेच आणि आणखीन करणार सुद्धा आहे. पण त्याच्या आधी आता आपल्याला पूजेसाठी म्हणजे आता आपली जी येणार आहे धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस, त्यानंतर येणार आहे आपलं सगळ्यात मोठं ते म्हणजे की लक्ष्मीपूजन. तर त्या पूजेच्या रिलेटेड म्हणजे त्या पूजेसाठी लागणाऱ्या काही ज्या अशा वस्तू आहेत शास्त्रोक्त पद्धतीने ज्यांचा वापर केला जातो, तर अशा काही गोष्टी ज्या अगदी दुर्मिळ आहेत, तुम्हाला खरंच कुठेही तशी ओरिजिनल वस्तू मिळणं खूप अशक्य आहे, अशा गोष्टी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर सुरुवात जी करते ती म्हणजे की आपले नेहमी जे खूप फेमस असं म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही सगळ्यांनी ज्याला खूप 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 ॲप्रिशिएट केलंय आणि खूप तुम्हाला सगळ्यांना आवडले ते म्हणजे की देवीचे मुखवटे. तर जसे मी आता नवरात्रीमध्ये 9 दुर्गांचे मुखवटे दाखवले होते, त्याला पण खूप छान प्रतिसाद आला. बऱ्याच जणांनी ते मुखवटे घेतले आणि खरंच आहे की जेव्हा मुखवटा जसा असतो ना, मी सांगते तसं तुमचं देवीचं स्वरूप दिसत असतं. आणि जेव्हा पूजेमध्ये जो मुखवटा लागतो ना, तर आणखीन आपली जी देवीचं स्वरूप आहे ना आणखीन जिवंत दिसतं. म्हणून मुखवटे सुंदर जितके छान असतील, जितके बोलके असतील, जितके जिवंत दिसत असतील, तितकी तुमची पूजा आणखीन अशी खूप छान होते. तर चला, तर ह्यावेळी जो मुखवटा माझ्याकडे आलेला आहे तो म्हणजे की बऱ्याच ताईंना माझ्याकडे जो देवीचा मुखवटा आहे तसा सेम मुखवटा हवा होता. तर म्हणून दादांनी तो सेम मुखवटा अवेलेबल करून दिलेला आहे. तो म्हणजे जो सर्वात सुरुवातीला मी त्रिपुर सुंदरी म्हणून जो देवीचा सजावट केली होती, तर तो हा मुखवटा बघा. आणि हे जे केलंय ना मळवटचं काम किंवा टिकली, ही आधी मुखवट्याला नव्हती. याच्या आधी जो मुखवटा मी मागवला होता सुरुवातीला तो अगदी प्लेन असा मुखवटा होता. पण हे मी मागच्या वर्षी पूजेमध्ये मांडलं होतं ना, ते अशा प्रकारे मी केलं होतं त्या मुखवट्याला. आणि खूप साऱ्या ताईंची अशी डिमांड होती की दादा आम्हाला असाच पाहिजे मुखवटा, जसा ताईंनी केलाय तसाच पाहिजे. तर शेवटी दादांनी तसं मग काम करून घेतलंय आणि बनवून घेतलंय, म्हणजे ज्यांना शक्य होत नाही तर त्यांच्यासाठी असं बनवून घेतलंय. तर हा मुखवटा आता बाप्पा मोरया स्टोअरमध्ये अवेलेबल आहे. तर ह्याची जी रेंज आहे ही 2000च्या आसपास, 2150, 1800 ते 2100च्या आसपास आहे. आणि असणारच तुम्हाला सांगते, कारण तुम्ही बाजारामध्ये जर मुखवट्यांची प्राइस काढली असेल, जर तुम्ही थोडं बाजार फिरला असाल तर तुम्हाला लक्षात येईल की या मुखवट्याची हाईट बघा किती आहे पहिली गोष्ट. तर त्यानंतर याची जी क्वालिटी आहे, त्यानंतर अगदी एवढा बघा म्हणजे हाता एवढा असा हा मुखवटा आहे. एवढेसे छोटे छोटेसे मुखवटे पण 400 400 500 500ला मार्केटमध्ये मिळतात, ज्यांना काहीच फिनिशिंग नसते, अगदी ओबडधोबड, ना चेहरे धड असतात ना डोळे धड असतात, काही रेखीवपणा नसतो मुखवट्यांमध्ये, तेही 300 400 500ला विकले जातात. तर तुम्ही सांगा की या मुखवट्याची जी प्राइस लावली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कुरिअर केलं जातं, प्रॉपर बॉक्स पॅकिंग येतं आणि ह्याला काम सुद्धा बघा किती सुंदर केलेलं आहे. तर त्याच्यामुळे मुखवट्यांची प्राइस त्याच्या कामानुसार दिलेली आहे. फायबरचा मुखवटा हा कधीच खराब होणार नाही. आणि तुम्हाला सांगते हा मुखवटा खरंच आहे, म्हणजे जेव्हा जेव्हा मी पूजेमध्ये या देवीचा मुखवटा लावलेला आहे ना, तेव्हा पूजा अगदी 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 अशी सुंदर अशी झालेली आहे. तर म्हणून मी स्पेशली त्यांना सांगितलं होतं, तर लक्ष्मी पूजनासाठी ज्यांनाही हा मुखवटा हवा आहे तर तुम्ही लवकरात लवकर बुक करा, कारण आता दिवाळीला खरंच खूप कमी दिवस राहिलेत. आणि दादांनी मला स्पेशली ही गोष्ट सांगायला सांगितली होती की कुरिअर लवकर पोचत नाहीत, कारण आता सणावाराच्या वेळेला ना कुरिअर पण खूप डिले होतात. तर त्याच्यामुळे तुम्ही तसं विचारूनच तुमचं लोकेशन काय आहे, तिथे मिळेल का, हे सगळं चौकशी करूनच तुम्ही ऑर्डर करा, कारण खूप सारा लोड असतो त्याच्यामध्ये, प्रत्येकाला अटेंड करता येत नाही, प्रत्येकाला व्यवस्थित विचारपूस करता येत नाही. तर त्याच्यामुळे प्लीज तुम्ही तुमचं लोकेशन सांगून तुमच्या लोकेशनला ह्या गोष्टी मिळतायत का, तर म्हणजे लवकर अवेलेबल होतील का दिवाळीच्या आधी, किंवा तुम्हाला जमत असेल, जर जवळ राहत असाल थोडंफार, तुम्ही शॉपमध्ये जाऊन खरेदी केलं तर मी सांगेन अतिउत्तम. तर हा एक मुखवटा आहे. आणि हा सेम मुखवटा जो मी आधी घेतला होता, ज्याला मळवट भरलेला नव्हता, तर हा मुखवटा आहे. तर किती फरक दिसतो बघा मुखवट्यांमध्ये, मळवट भरल्यानंतर आणि मळवट भरण्याच्या आधी.
मुखवट्यामध्ये किती फरक दिसतो। तर असे प्लेन सुद्धा ज्यांना हवे असतील तर हा असा प्लेन मुखवटा सुद्धा अवेलेबल आहे। त्यानंतर आणखीन एक नवीन मुखवटा दादांनी माझ्याकडे पाठवलाय, तर तो म्हणजे हा आहे। ह्याला योगिनी देवी सुद्धा म्हणतात। हा वेगळाच चेहरा आहे देवीचा आणि बागे बघा म्हणजे केसांच्या इथे मुखवटा जो आहे देवीचा त्याला असं सुंदर काम केलेलं आहे बघा, किती छान आहे। तर हा खूप सुंदर असा आणखीन एक मुखवटा नवीन आलेला आहे। आणि आधीचे जे आहेत म्हणजे कोल्हापूर महालक्ष्मीचे, तुळजापूर भवानीचे बरेच मुखवटे तिथे अवेलेबल आहेत, पण हे सध्या दिवाळीसाठी स्पेशली नवीन मुखवटे काढलेले आहेत। तर ज्यांना पण हवे असतील लक्ष्मी पूजनासाठी, मी असं म्हणत नाहीये की तुम्ही हेच घ्या, हेच लावा, हेच वापरा, असं माझं अजिबात म्हणणं नाहीये। ज्यांनाही हवे असतील, कारण खूप साऱ्या ताई विचारत होत्या, तर त्याच्यामुळे मी म्हटलं की खूप छान आहेत मुखवटे, नवीन आलेले आहेत। तर ज्यांना हवे असतील 1800 ते 2100च्या रेंजमध्ये हे सगळे मुखवटे आहेत। प्राइस पण मी तुम्हाला व्यवस्थित सांगते, कारण बरेच जण नंतर मग प्राइसच्या बाबतीत विचारत राहतात, तर प्राइस सुद्धा तुम्हाला सांगते। तर बघा हा मुखवटा पण किती मोठा आहे, माझ्या एवढ्या हाताच्या साईजचा मुखवटा आहे बघा संपूर्ण, हे बघा खूप मोठा मुखवटा आहे। तर त्याच्यामुळे ज्यांनाही हवं असेल पूजेसाठी तर तुम्ही नक्की जाऊन घेऊ शकता किंवा ऑर्डर करू शकता। तर असे हे 3 नवीन मुखवटे आहेत। आणखीन जे रेग्युलर मी तुम्हाला दाखवलेले ते सगळे मुखवटे आहेत जे ज्यांनी नवदुर्गाचे घेतले असतील त्याच्यामधला तुम्ही महागौरीचा जो मुखवटा आहे तो तुम्ही पूजेमध्ये मांडू शकता। ब्रह्मचारिणी देवीचा जो पिवळ्या रंगाचा मुखवटा आहे तो तुम्ही महालक्ष्मी पूजनमध्ये मांडू शकता। म्हणजे काय काय ऑप्शन्स आहेत तर ते मी तुम्हाला सांगते। नेक्स्ट जी गोष्ट माझ्याकडे आलेली आहे तर ही अगदी मी तुम्हाला सांगेन दुर्मिळ अशी ही गोष्ट आहे। सुरुवातीला खरंच माझ्याकडे या अशा काय गोष्टी यायच्या ना, म्हणजे जसं दर्भाचं आसन आलं होतं, त्यानंतर नर्मदेश्वर शिवलिंग आलं होतं, तर मला पण असं वाटायचं की काय गरज आहे एवढ्या सगळ्या गोष्टींची अशी, म्हणजे आपण नॉर्मल वापरलं तर काय फरक पडतो का, नॉर्मल वापरलं तरी तेच होणार आहे आणि हे वापरलं तरी तेच होणार आहे। पण तुम्हाला सांगू की खरंच फरक पडतो। का शास्त्रोक्त पद्धतीने काही गोष्टी केल्या जातात किंवा का शास्त्रांच्या आधाराने काही गोष्टी वापरल्या जातात। आपण पूजा तर फक्त नामस्मरणाने पण करू शकतो, मग का पूजेमध्ये सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो। किड्याची पानं म्हणा, नारळ म्हणा किंवा जे पण हळकुंड म्हणा, या सगळ्या गोष्टींचा का वापर केला जातो, कारण त्या गोष्टींमध्ये निसर्गता अशी एक पावर असते, एक ताकद असते, एक ऊर्जा असते आणि ती ऊर्जा आपल्या सगळ्या त्या पूजेला कनेक्ट करत असते, ती आपल्यापर्यंत पोचवत असते। तर म्हणून ह्या गोष्टींचा वापर केला जातो। फक्त त्या गोष्टी ओरिजिनल असणं म्हणजे पूर्णपणे ओरिजिनल असणं महत्त्वाचं असतं। आता मार्केटमध्ये अशा गोष्टी खूप डुप्लिकेशन केलं जातं आणि जर तुम्ही डुप्लिकेट गोष्टी जर तुम्ही तुमच्या पूजेमध्ये वापराल तर त्याचा काहीही परिणाम आपल्याला होणार नाही किंवा त्याचे चांगले जे काही इफेक्ट आहेत ते तुम्हाला कधीच जाणवणार नाही। पण मी खरं सांगते की मी जेव्हापासून नर्मदेश्वर शिवलिंगची स्थापना केलेली आहे, जेव्हापासून मी दर्भाचं आसन वापरते आहे, तेव्हापासून खूप पॉझिटिव्हिटी जी आहे ना ती प्रत्येक गोष्टीमध्ये जाणवते। आणि कसं असतं ना, या सगळ्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवाल तरच त्या गोष्टी काम करतील। कुठलीही गोष्ट, कुठलीही, अगदी डॉक्टरकडे जेव्हा जातो तेव्हा डॉक्टरकडे पण जर तुम्ही डॉक्टरवर विश्वास ठेवाल तर त्यांचे उपचार, तर त्यांची औषधं तुमच्यावरती काम करतात। जर तुमचा विश्वास नसेल तर अगदी कितीही योग्य औषधं जरी दिली तरी तुमचं शरीर आतून त्या गोष्टींना तसा रिस्पॉन्स कधीच देत नाही। म्हणून जीही कुठली गोष्ट करता ती अगदी विश्वासाने करा। ज्याही या पूजेच्या गोष्टी घेता त्या चांगल्या क्वालिटीच्या आणि चांगल्या ठिकाणांवरूनच घ्या। अगदी फक्त थोडे पैसे वाचवण्यासाठी आपण म्हणजे कमी किमतीच्या गोष्टी घेतो, पण कधी कधी ना ती क्वालिटी किंवा ती ओरिजिनॅलिटी त्याच्यामध्ये मिळत नाही। तर म्हणून व्यवस्थित बघून त्यानंतरच त्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत। तर चला, तर ही काय गोष्ट आहे ती मी तुम्हाला दाखवते। तर हे जे आहे हे माझ्याकडे आलेलं आहे ते म्हणजे एकाक्ष नारळ। आता ह्या बाबतीत भरपूर जणांना माहिती असेल, भरपूर जणांना माहिती नसेल। तर एकाक्ष नारळ हे काय आहे ते मी पहिले तुम्हाला सांगते। तसं नारळाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का की नारळ पूजेमध्ये किंवा कशासाठी का वापरला जातो, तर पूर्वीच्या काळी जेव्हा बळी दिले जायचे, जेव्हा माणसाला तेवढी प्रखर व्यवस्थित चांगली अशी बुद्धी नव्हती, तर तेव्हा माणसाचा बळी दिला जायचा बऱ्याचदा, त्याच्यानंतर प्राण्यांचे बळी दिले जायचे।
तर मग जेव्हा आपले जे ऋषीमुनी होते तर त्यांनी ही जी गोष्ट चालली होती ती बघितली आणि त्यांना ती चांगली वाटली नाही की अशा प्रकारे माणसांचा किंवा प्राण्यांचा बळी देणं. तर त्यासाठी बळी देण्यासाठी किंवा पूजेमध्ये वापरण्यासाठी काहीतरी त्याला पर्याय अशी गोष्ट ज्यांना हवी होती. तर त्यांनी तेव्हा जी गोष्ट दिसली ती म्हणजे की नारळ. कारण नारळाला बघा पूर्ण मनुष्य स्वरूपच दिलेलं आहे. त्याला 2 डोळे असतात, शेंडी असते, कधी कधी नाक असतं, तोंड असतं. तर जे स्वरूप आहे ना ते मानवी स्वरूपच आहे नारळाचं. तर म्हणून नारळाला तिथे प्रतीक म्हणजे स्वरूप प्रतीक म्हणून वापरलं जातं. मग बळीसाठी नारळ दिला जातो, नारळ फोडले जातात, पूजेमध्ये नारळांचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे नारळाला आपल्या पूजेमध्ये खूप अग्रगण्य असं स्थान आहे. तर त्यातलाच हा जो नारळ आहे तो म्हणजे की एकाक्षी नारळ. बघा कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही वापरताना तर फक्त कोणी सांगतंय, आता जे कोणी उपाय सांगतात किंवा काय सांगतात तर फक्त असं ब्लाइंडली म्हणजे आंधळेपणे फक्त ते करायचं नाही. तर त्याच्यामागे काय आहे म्हणजे त्याच्यामागे काय गोष्ट आहे किंवा खरंच त्याचा काय उपयोग आहे हे सगळं विचार करून हे सगळं समजून त्यानंतरच त्या गोष्टी तुम्ही घेत जा. तर हा आहे एकाक्ष नारळ. आणि हा जो नारळ आहे ना हा सिद्ध केलेला नारळ आहे. म्हणून अशा प्रकारे हा संपूर्ण असा लाल कपड्यामध्ये आपल्याला गुंडाळून दिलेला आहे. कारण ह्या सिद्ध करण्यासाठी जे मंत्र स्तोत्र म्हटले जातात, जे काही केलं जातं तर ते सगळ्यांना जमेल किंवा शक्य होईल असं नाही आहे. तर त्याच्यासाठी एकाक्ष नारळ म्हणजे काय की हा नारळ आहे ना लाखो नारळांमधून असा एक नारळ मिळतो. म्हणजे सगळे नारळ तुम्ही बघा जे आपल्याकडे रेग्युलर नारळ येतात त्यांना 3 डोळे 2 डोळे असे असतात. पण ज्या नारळाला फक्त एकच डोळा असतो त्याला एकाक्ष नारळ म्हणतात. आणि हा अतिशय दुर्मिळ असा नारळ आहे. ज्याला सहज असा भेटून जातो तर तो खरंच खूप भाग्यवान आहे असं म्हटलं जातं. पण म्हणजे असं सहजासहजी हा नारळ मिळत नाही. तर त्याच्यामुळे हा नारळ अवेलेबल केलेला आहे. हा बनवलेला नाही आहे. नॅचरली जे नारळ मिळत आहेत 1 डोळ्याचे नारळ ते नारळ हे एकाक्ष नारळ सिद्ध केलेले नारळ आहे. त्याला बघा अशा प्रकारे कलावा संपूर्ण बांधलेला आहे मंत्र म्हणून. त्यानंतर अशा प्रकारे याची पूर्ण बांधणी केलेली आहे नारळाची. आणि हा कशासाठी वापरायचा आहे तर हा आपण जी धनतेरसची म्हणजे धनत्रयोदशीची जी पूजा करणार आहे ह्याला लक्ष्मी स्वरूप म्हटलं जातं. या नारळाला एकाक्ष नारळाला लक्ष्मी स्वरूप, लक्ष्मी देवीचं नाव दिलं जातं या नारळाला. तर जेव्हा आपण धनतेरसची पूजा करणार आहोत तर त्या पूजेमध्ये आपल्याला फक्त हा नारळ ठेवायचा आहे. लक्ष्मी पूजन जेव्हा करणार आहोत तेव्हा त्या पूजेमध्ये सुद्धा आपल्याला ह्या नारळाला ठेवायचं आहे. आणि त्यानंतर हा नारळ तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. देवघरात हा नारळ ठेवायचा नाहीये, हा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. तर ह्याचे खूप अनन्यसाधारण असे फायदे किंवा प्रभाव मी म्हणेन आपल्याला बघायला मिळते. तर अशा प्रकारे हा दुर्मिळ असा एकाक्ष नारळ बाप्पा मोरया स्टोअरमध्ये अवेलेबल आहे. तर जेव्हा दादांनी मला हा नारळ पाठवला ना तर तेव्हा त्यांनी मला ह्याच्या मागची जी शास्त्रोक्त कारणं आहेत ती पण सांगितली आणि कशा प्रकारे पूजेमध्ये याचा समावेश केला जातो. तुम्ही नॉर्मली विचारा, तुम्हाला कुठेही हा असा नारळ मिळणार नाही. आणि हा सिद्ध केलेला नारळ आहे एकाक्ष नारळ. लक्ष्मी नारळ बोलला जाते याला. असेल तरच तुम्ही या गोष्टी खरेदी करा. हे पण मी तुम्हाला सांगते. फक्त मी सांगते म्हणून तुम्ही घेऊ नका. तुम्हाला विश्वास असेल तर तुम्ही घ्या, तर तुम्ही तुमच्या पूजेमध्ये ठेवा आणि तर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. आणि फक्त असं नाही आहे की काही जणांना असं वाटेल की फक्त हे केलं म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी माफ असतात. तर असं नसतं. ह्याच्यासोबतच हे आपल्याला ही एक पायरी असते की जी पायरी घेऊन आपण पुढे चढत असतो. पण ह्याच्यासोबत जी काम करत असतात ती म्हणजे की आपली कर्म, आपले चांगले विचार, ह्या गोष्टी असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. पण कधी कधी आपण खूप सारं चांगलं करून सुद्धा आपल्या आयुष्यात बरीच संकट किंवा बरीच अडथळे येत असतात. तर त्याला कारणीभूत जे असतात ते काही नेगेटिव्हिटी असतात. काही बरेच आता समाजामध्ये अशा प्रवृत्ती खूप आहेत की कोणाचं चांगलं होत असेल तर कोणाला बघवत नाही किंवा काय. तर अशा स्वरूपाची जी नेगेटिव्हिटी असते तर ती आपल्या अवतीभोवती फिरत असते. आणि जेव्हा आपण आणखीन नेगेटिव्ह होत जातो ना तर ती आणखीन आपल्यापर्यंत पोचत असते. तर म्हणून अशा ज्या गोष्टी असतात ना त्या आपल्याला त्यांच्यापासून लांब ठेवायचं काम करतात. आपल्या घरामध्ये असा एकाक्ष नारळ असणं खूप गरजेचं असतं. तर हा तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या घराच्या इथे
दरवाजाचा आतमध्ये भाग आहे ना, तिथे तुम्ही बांधूही शकता हा नारळ. हा खूप 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 अनन्यसाधारण असं या नारळाचं महत्त्व आहे. आणि तुम्ही म्हणाल की ताई आम्हाला आता काय माहिती की ह्याच्या आतमध्ये एकाक्ष नारळच आहे किंवा काय आहे. तर मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेन की तुम्ही विश्वास ठेवून ही गोष्ट घेऊ शकता. शेवटी जर ज्याने चुकीचं दिलं असेल तर ते त्याचं कर्म असेल, पण असं होणार नाही. तुम्हाला अजिबात फसवलं जाणार नाही. याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे की विश्वास. तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घ्या. मी फक्त निमित्त आहे या गोष्टींसाठी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तर बाप्पा मोरया स्टोअरमध्ये हा अवेलेबल. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी बऱ्याच ताईंनी मला विचारली, तर ती म्हणजे की लक्ष्मी नारायण कुबेर पोटली. नॉर्मली फक्त कुबेर पोटली म्हटलं जातं, जी धनलक्ष्मी म्हणजे धनतेरसची आपण पूजा करतो, तर तेव्हा फक्त कुबेर पोटली ठेवली जाते. पण कुबेरांच्या पूजेमध्ये सुद्धा आपण लक्ष्मी नारायणाची पूजा करतो. म्हणजे सर्वात पहिले तर लक्ष्मी देवींची पूजा करतो. पण लक्ष्मी देवी केव्हा येतील? जेव्हा तुम्ही विष्णू भगवानांना सुद्धा मानाचं स्थान द्याल तेव्हा लक्ष्मी देवी येतात. जिथे विष्णू असतात ना, तिथे लक्ष्मी असते. तर म्हणून लक्ष्मी नारायण कुबेर पोटली अशी बनवलेली आहे. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण धनलक्ष्मी कुंचन भरतो ना, कुंचन भरताना ज्या काही गोष्टी असतात तर त्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. पण ह्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या अगदी दुर्मिळ अशा गोष्टी आहेत. तर या कुबेर पोटलीमध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले तर याच्यामध्ये पिवळ्या कवड्या आहेत बघा. या ज्या धनलक्ष्मी कुंचन सेवेमध्ये सुद्धा आपण वापरतो, तर या पिवळ्या कवड्या आहेत. याच्यामध्ये 6 कवड्या आहेत पिवळ्या. त्यानंतर हे गुंज आहेत, लाल गुंज जे म्हटले जातात. त्यानंतर हे पण आहेत, अशा प्रकारचे गुंज सुद्धा आहेत. त्यानंतर गोमती चक्र आहे त्याच्यामध्ये बघा, गोमती चक्र आहेत. त्यानंतर हे नागकेशर आहे, नागकेशर याच्यामध्ये आहे. हे पण तेच आहेत, गुंज आहेत. 3 प्रकारचे 3 रंगाचे गुंज आहेत. त्यानंतर हे शंख आहेत. त्यानंतर हा मागच्या वेळी मी मिस्टेक केली होती, मला वाटलं होतं की ही सुपारी आहे, पण ही सुपारी नाही आहे. हा छोटा नारळ असतो, लक्ष्मी नारळ याला म्हटलं जातं. तर हा लक्ष्मी नारळ आहे याच्यामध्ये. त्यानंतर ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे की हे लक्ष्मी सिद्ध गणेश रुद्राक्ष. याच्यामध्ये लक्ष्मी आणि गणेश यांचे असे हे सिद्ध केलेले रुद्राक्ष याच्यामध्ये आहेत. हे बघा, लक्ष्मी आणि गणेश देवांचे सिद्ध रुद्राक्ष याच्यामध्ये आहेत. आणि सगळ्यात आणखीन महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला मी अगदी जवळून दाखवेन की यात स्पेशल अशी गोष्ट काय आहे, तर याच्यामध्ये आहे तो म्हणजे हा शाळीग्राम. छोटासा असा हा शाळीग्राम आहे. आणि हा जो शाळीग्राम आहे ना, हा गंडकी नदीमधून काढलेला शाळीग्राम आहे. जसा हा नर्मदेश्वर शिवलिंग नर्मदा नदीच्या पात्रातून काढलेला असतो, तर तसा हा गंडकी नदीमधून काढलेला हा शाळीग्राम आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये लक्ष्मी नारायण कुबेर पोटलीमध्ये मिळतील. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे म्हटलं जातं की धनप्राप्तीसाठी जेव्हा आपण ह्या पूजा करतो, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करतो, तेव्हा धनप्राप्तीसाठी या गोष्टी वापरल्या जातात. तर अशा प्रकारची ही कुबेर पोटली येणार आहे. तर ही कुबेर पोटली तुम्हाला धनतेरसची जी आपली पूजा आहे धनत्रयोदशीची, तेव्हा तुम्हाला ठेवायची आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्हाला ठेवायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या ही तिजोरीमध्ये ठेवू शकता. तर याच्यामध्ये छान सुंदर अत्तर पण स्प्रे करायचं. जेव्हा तुम्ही तिजोरीमध्ये ठेवता ना, त्याच्यामध्ये छान असं अत्तर स्प्रे करायचं. आणि हा जो शाळीग्राम मी तुम्हाला दाखवला, तर हा तुम्ही तुळशी विवाह जेव्हा आपण करतो तेव्हा सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हा शाळीग्राम ठेवू शकता. महालक्ष्मीचं जेव्हा आपण पूजा करतो, म्हणजे मार्गशीर्ष महालक्ष्मीचं जेव्हा पूजन करतो, तेव्हा सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टींचा वापर करू शकता. म्हणजे ही पोटली त्याच्यामध्ये ठेवू शकता. तर अशा प्रकारे मगाशी मी जी तुम्हाला प्राईस सांगितली ना, तर थोडीशी मिस्टेक झाली माझ्याकडून. म्हणजे ही जी 950 जी मी प्राईस सांगितली होती ना, ती ह्या कुबेर पोटलीची प्राईस आहे, लक्ष्मी नारायण कुबेर पोटली. आणि जी एकाक्ष नारळ जो आहे तर त्याची प्राईस आहे ना, त्याची दोघांची मिळून प्राईस आहे. म्हणजे अशा प्रकारचा हा बॉक्स आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा दिलेला आहे मोती शंख, लक्ष्मी गुंज, रुद्राक्ष, लक्ष्मी पूजा ब्लॅक हल्दी,
लक्ष्मी येल्लो, कवडी, नाग, केसर, गोमती चक्र आणि एकाक्षी नारळ असं सगळा हा सेट आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये नारळ सुद्धा आहे आणि ह्याच्यासोबत कुबेर पोटली, म्हणजे हे दोन्ही गोष्टी आपल्याला धनतेरसला पूजेसाठी लागतात. तर त्याच्यासाठी हे संपूर्ण हा जो सेट आहे ना तो हा 1950चा आहे. तर आता सेपरेट जर नारळ घेतला तर मला त्याची प्राइस एक्झॅक्ट माहीत नाही आहे, पण ह्याची जी प्राइस आहे कुबेर पोटलीची ती 950 आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या नॉर्मल आहेत, फक्त याच्यामध्ये जे सिद्ध गणेश, लक्ष्मी, रुद्राक्ष आहे ते महाग आहे. आणि त्यानंतर जो दगड त्याच्यामध्ये आहे, म्हणजे जो शाळीग्राम आहे त्याच्यामध्ये तो महाग आहे, कारण तो ओरिजिनल शाळीग्राम आहे. तर त्याच्यामुळे प्राइस त्याची जास्त आहे. आणि या दोघं तुम्ही एकत्र घेतले तर तुम्हाला 1950ला हे पडणार आहे. आता हे ज्यांना घ्यायचं आहे, ज्यांना मार्केटमध्ये ओरिजिनल मिळत नाही, त्यांच्यासाठी मी ही गोष्ट सांगते. तर बरेच जणांना असं वाटेल की ह्याची काय गरज आहे. तर जेव्हा तुम्ही ह्याचं म्हणजे तुम्ही जेव्हा पूजेमध्ये वापराल ना आणि त्याचे हळूहळू तुम्हाला जेव्हा इफेक्ट दिसतील ना तेव्हा तुम्हाला समजेल की खरंच याची काय गरज असते. तर अशा प्रकारे हे एकाक्ष नारळ आणि जे कुबेर पोटली या दोन्ही गोष्टी बाप्पा मोरया स्टोअरमध्ये अवेलेबल आहेत. ज्यांनाही हवं असेल लवकरात लवकर तुम्ही बुकिंग करा, कारण आता खूप कमी दिवस राहिले आहेत. आता आपल्याला धनत्रयोदशीला, परत लक्ष्मीपूजनला, ज्यांना धनत्रयोदशीला मिळालं नाही तर तुम्ही लक्ष्मीपूजनला सुद्धा पूजा करू शकता, कारण आता कुरिअर लवकर मिळणं सुद्धा कधी कधी पॉसिबल होत नाही. तर अशा काही गोष्टी आहेत. त्यानंतर आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला दाखवते. हे मागच्या वेळी मी तुम्हाला दाखवलं होतं, पण तरी दादांनी आता सध्या पाठवलं आहे तर मी तुम्हाला दाखवते की अशा प्रकारचे जे अत्तर होते, बऱ्याच जणांनी घेतले सुद्धा असतील, तर असे हे ओरिजिनल असे अत्तर आहेत. अगदी ओरिजिनल अत्तर आहे. त्याचं सेंट इतका सुंदर आहे ना, वास, सुगंध खूप सुंदर आहे. तर अशा प्रकारच्या पॅकिंगमध्ये येतील. तर ज्यांना दिवाळीसाठी गिफ्टिंगसाठी हवं असेल, काय गिफ्ट देऊ, तर अशा प्रकारच्या गोष्टी नेहमी लक्षात राहतात. भरपूर कोणी दिलं असेल आपल्याला तर असं तुम्ही भाऊबीजसाठी म्हणा किंवा काय असं गिफ्टिंगसाठी तुम्ही देऊ शकता. तर अशा अत्तरच्या ज्या बॉटल्स आहेत प्रॉपर अशा छान प्रीमियम पॅकिंग आहे, तर या बॉटलसुद्धा तुम्ही देऊ शकता. तर हे सुद्धा तिथे अवेलेबल आहे. आणखीन बरंच सामान आहे. तुम्ही तिथे जेव्हा पर्सनली जाल ना तेव्हा तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतील. आता सध्या माझ्यापर्यंत ज्या गोष्टी येतात त्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि इथे तर अशाच गोष्टी येतात की म्हणजे जी स्वामींची इच्छा असते ना त्याच गोष्टी इथपर्यंत येतात. तर अशा काही गोष्टी आलेल्या आहेत छान छान. तर तुम्हाला आता लक्ष्मीपूजनसाठी, धनत्रयोदशीसाठी हे सगळं खूप उपयोगी पडेल. तर नक्कीच मी तुम्हाला सांगेन, नक्की घेऊन बघा. नक्की असे उपाय नाही म्हणता येणार, पण मी म्हणेन की आपलं भाग्य असतं, कधी कधी आपलं नशीब असतं, म्हणून या गोष्टी आपल्यापर्यंत येतात. आता आपल्याला जर माहीतच नसेल या गोष्टी आहेत खरंच अशा, तर आपल्याला काय फरक पडतो त्या गोष्टींचा, किंवा मग त्याचा काही प्रभाव आपल्याला जाणवणार पण नाही. पण मी म्हणेन की ज्याचं नशीब असतं त्यालाच ते मिळतं असं असतं. तर म्हणून ती त्यांची इच्छा असते आणि म्हणून ते इथपर्यंत आता येतं आणि म्हणून ते तुमच्यापर्यंत पोचतं. तर म्हणून अशा छान छान गोष्टी आता आलेल्या आहेत बाप्पा मोरया स्टोअरमध्ये. तर दादांचा जो नंबर आहे किंवा ॲड्रेस आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर दिलेला आहे. तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. नंबर पण तुम्हाला बऱ्याच जणांना आता माहिती असेल आणि त्यांची सर्व्हिस आणि त्यांची क्वालिटी या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहिती असतील. म्हणून मी नेहमी त्यांच्याच गोष्टी का प्रिफर करते, कारण मागे जे अनुभव आले आहेत आता सध्यासुद्धा मला, तर त्याच्यावरून पुन्हा कानाला खडा लावला की नाही, जे आपल्याला म्हणजे ट्रस्टवरती वाटतात त्यांच्याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, कारण मग ती चांगली सर्व्हिस आणि ती चांगली क्वालिटी तुम्हाला सुद्धा मिळते, फसवणूक होत नाही. तर आणखीन एक छान अशी गोष्ट मी तुम्हाला दाखवते, ती म्हणजे की ही मला स्वतःला सुद्धा हवी होती. खूप दिवसांपासून मी हे शोधत होती आणि दादांना सुद्धा सांगून ठेवलं होतं की असं काही आलं तर तुम्ही मला नक्की दाखवा. तर ते म्हणजे की हे अगरबत्तीचं स्टँड, कारण नॉर्मली सगळं पितळेचं असतं आणि माझ्या इथे जे स्टँड आहे ना हेच फक्त जे आहे ते स्टीलचं आहे. तर म्हणून मला असं पितळेचं प्रॉपर आणि मोठं असं हवं होतं की ज्याच्यामध्ये अगरबत्ती लावली तर जी पण विभूती होईल ती विभूती इथेच पडली पाहिजे. तर असं हे सुंदर असं अगरबत्तीचं स्टँड अवेलेबल झालेलं आहे. त्याच्यामध्ये 2 साईज आहेत. ही एक मोठी साईज आहे थोडी आणि ही त्याच्यापेक्षा थोडी छोटी साईज आहे. म्हणजे ही 6 नंबर आहे आणि ही 5 नंबर आहे. ते बघा
अशा 2 साईज अवेलेबल आहे. तर ज्यांना ही साईज हवी आहे ही घेऊ शकता, ही साईज हवी आहे ही घेऊ शकता. खूप सुंदर असं याच्यावरती काम केलेलं आहे. तर असं सुंदर असं अगरबत्तीचं स्टँड आहे. ज्यांना हवं असेल नक्की लवकर तुम्ही ऑर्डर करा आणि पूजेमध्ये खूप छान दिसेल असं अगरबत्तीचं स्टँड. आजचा व्हिडिओ होता. आता आणखीन असे नवीन छान छान व्हिडिओ आणखीन येतील. मी काय आणखीन दिवाळीसाठी बऱ्याच काय गोष्टी मागवल्यात, तर त्याही तुम्हाला म्हणजे लाईट्स वगैरे, तर त्याही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कदाचित शेअर करेन. तर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.